हा मसूर भात एकदा बनवला की पुन्हा पुन्हा बनवून खाचाल अशी याची चव आहे. आणि इथं माझ्या बाळाला पण खूप आवडले हे. तर चला सांगते हे कसं बनवायचं. तर यासाठी लागणार जे जे तुम्हाला साहित्य दिसत आहे ते सगळं असायला हवं. फ्लावर हे ऑप्शनल आहे. या ठिकाणी तुम्ही घरातली कोणतीही भाजी वापरू शकता. ते आता कढई गरम करायला ठेवलेली आहे मी. आणि कढई गरम होताच त्यामध्ये तेल टाकलेलं आहे 3 चमचे. आणि त्यामध्ये आता मी जिरे टाकलेले आहेत. जिरे मस्त तडतडले की त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत. शेंगदाण्याचा कलर थोडा लाल झाला की त्यामध्ये मग आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता पण मस्त असं तडतडला ना त्यामध्ये मग मी लहान बाळासाठी बनवत आहे तर त्यामुळे आपल्याला त्यात मिरचीचा वापर थोडा कमी करायचा आहे. मिरच्या मी 2च टाकलेल्या आहेत लहान. त्यानंतर मग मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत चिरलेले आणि टोमॅटो सोबतच फ्लावर घेतलेला आहे. फ्लावरच्या ठिकाणी तुम्ही बटाटा, वांगी काहीही वापरू शकता. आणि सगळं एकदम मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि मिक्स करून थोडा वेळ वाफवायला ठेवायचं आहे जेणेकरून कोणती पण गोष्ट कच्ची न राहिली पाहिजे. आता थोडं वाफवून घेऊन झाल्यानंतर ना मग यामध्ये मी आता हळद टाकणार आहे. हळद टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. आणि त्यानंतर ना 1 वाटी मसूर आणि लागेल त्या अंदाजावर मी तांदूळ घेतलेला आहे. आणि तांदूळ हे रेशनचं वापरते. लहान लेकरांसाठी ते चांगलं असतं. आता मी इथं मसूर डाळ टाकून घेतलेली आहे 1 वाटी. त्यानंतर थोडी कोथिंबीर टाकलेली आहे. आणि त्यानंतर मी अंदाजानुसार 2 वाट्या असं मी रेशनचं तांदूळ यूज केलेलं आहे. तर इथं आता मी सगळं मिक्स करून घेणार आहे. मिक्स करताना खूप छान दिसतं कारण की रंगीबिरंगी भाज्या सगळं मिक्स असतं त्यामध्ये. तर इथं मी अंदाजानुसार 1 तांब्या पाणी ओतलेलं आहे. सोबतच चवीनुसार मीठ घातलेलं आहे त्यामध्ये. आणि मीठ घालून आता मी हे शिजायला ठेवणार आहे. आता 15 मिनटामध्ये आपला मसूर भात शिजून तयार झालेला आहे. आणि तुम्ही बघू शकता खूप मऊसूत असं शिजलेलं आहे. हे लहान मुलांसाठी खूप पौष्टिक आहे कारण की याचे पौष्टिक तत्त्व असतात त्यामध्ये. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. चलो बाय बाय.